भारतीय राष्ट्रीय चळवळीप्रतीचे दृष्टिकोन आपण बघतो आहोत. त्यातला उदारवादी, समाजवादी, मार्क्सवादी, उग्र मानवतावादी आणि दलित हे पर्स्पेक्टिव्ह बघायचे आहेत, हे दृष्टिकोन बघायचे आहेत. हे सिलेबसमध्ये दिलेले आहेत, हे 5. मात्र सिलेबसमध्ये दिलेले आहेत तेवढेच आपल्याला बघायचे आहेत का? तर नाही, आपल्याला एक वसाहतवादी दृष्टिकोन सुद्धा बघायचा आहे. तर पहिला लिहून घ्या, वसाहतवादी दृष्टिकोन काय आहे लिहायच्यात. पहिली हेडिंग वसाहतवादी दृष्टिकोन, याच्यात लिहा वसाहतवादी प्रशासक. वसाहतवादी प्रशासक जसे की लॉर्ड कर्झन, आपल्याला लॉर्ड कर्झन माहिती आहे, गव्हर्नर जनरल. हर्बर्ट लाइजले, हर्बर्ट लाइज, आणि हे डबल ल आहे एकमेकांना जोडून, लाइजले. लॉर्ड डफरिन, हा लॉर्ड डफरिन पण आपल्याला माहिती आहे. लॉर्ड डफरिन यांनी काँग्रेसच्या राष्ट्रवादी चळवळीला आणि वारशाला आवाहन दिले. जो काँग्रेसचा वारसा होता त्याला पण, आणि जी काँग्रेसची राष्ट्रवादी चळवळ आहे तिला पण यांनी आव्हान दिले. आव्हान दिलं म्हणजे काय? खूप प्रतिप्रश्न विचारले, तिला आरोपीच्या पंजरात उभं केलं. ठीक आहे. पुढे लिहा डफरिन नुसार. मग आता काँग्रेसवर या लॉर्ड डफरिननी काय आरोप केले ते आपण बघूया. लिहा डफरिन नुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आता हे तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहत चला, भारतीय राष्ट्रीय आणि फक्त काँग्रेस फुल फॉर्म मध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही सूक्ष्मदर्शी अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व करते. म्हणजे काँग्रेसचा जो दृष्टिकोन आहे ना तो खूप छोटा आहे, असा व्यापक दृष्टिकोन काँग्रेस या पक्षाचा नाहीये. आणि त्याहूनही महत्वाचं, ही काँग्रेस प्रतिनिधित्व कोणाचं करते? काय संपूर्ण भारतीयांचं करते का? तर नाही, फक्त जे अल्पसंख्याक आहेत त्यांचं प्रतिनिधित्व काँग्रेस करते. म्हणून काँग्रेस ही राष्ट्रवादी असू शकत नाही असं या लॉर्ड डफरिनचं म्हणणं होतं. असा आरोप यांनी काँग्रेसवर केला. लिहा जॉन स्ट्रॅचे, हे नाव आहे जॉन स्ट्रॅचे. हा अभ्यासक आपल्याला वारंवार बघायचा आहे पुढे पण. जॉन स्ट्रॅचे या अभ्यासकांनी त्याच्या इंडिया इट्स ॲडमिनिस्ट्रेशन या स्ट्रॅचेचं पुस्तकाचं नाव आहे. जॉन स्ट्रॅचे याने त्याच्या इंडिया, त्याच्यानंतर कॉमा, इट्स ॲडमिनिस्ट्रेशन अँड प्रोग्रेस या पुस्तकात, हे याचं पुस्तक आहे ह्या स्ट्रॅचेचं, इंडिया इट्स ॲडमिनिस्ट्रेशन अँड प्रोग्रेस या पुस्तकात. बरं, हे पुस्तकाचं नाव इंग्लिश मध्ये आहे, तर आपल्याला पण परीक्षेत इंग्लिशच नाव लिहायचं, याला मराठीत कन्वर्ट करून नाही लिहायचं. ठीक आहे. म्हणजे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की आता पुस्तकाचं नाव इंग्लिश आहे, मग ह्याला मराठीत करायचं का? तर नाही, कारण मूळ पुस्तक इंग्लिश मध्येच आहे ना, मग तिथे इंग्लिश वापरलेली चालते. सो इंडिया इट्स ॲडमिनिस्ट्रेशन अँड प्रोग्रेस या पुस्तकात असे म्हटले आहे की या पुस्तकात भारताबद्दल असे म्हटले आहे की
या पुस्तकात भारताबद्दल असे म्हटले आहे की भारताबद्दलची पहिली आणि मूलभूत गोष्ट म्हणजे भारताबद्दलची पहिली आणि मूलभूत गोष्ट म्हणजे भारत हा नाहीच आहे आणि कधीच नव्हता. भारत हा नाहीच आहे म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की भारत हे असं कुठलं राष्ट्रच नाहीये आणि जिथे राष्ट्रच नाही त्या राष्ट्रातल्या लोकांना राष्ट्रवाद कसा असेल. आणि हे आपल्यालाही माहितीये की ब्रिटिशांच्या पूर्वी भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या संस्थानिकांचे राज्य होते. समजा मुघलांचा काळ होता तर मुघलांच्या काळात पण जो भारत मुघलांच्या शासनाअंतर्गत होता तो होता, पण मग इतर पण वेगवेगळे राज्य होते. तर त्याचं म्हणणं आहे की भारत हे असं कधी एक संघ राष्ट्र नव्हतंच. मग जर का राष्ट्रच नाहीये तर काँग्रेसवाली कुठल्या राष्ट्रवादाची लेगसी, कुठल्या राष्ट्रवादाचा वारसा सांगत आहेत असं या स्ट्रॅचेने भारताबद्दल म्हटलं होतं. परत सांगते मी, भारताबद्दलची पहिली आणि मूलभूत गोष्ट म्हणजे भारत हा नाहीच आहे आणि कधीच नव्हता. म्हणजे आत्ताही त्याला असं म्हणायचंय की सध्याही भारत नावाचं असं काही नाहीच आणि यापूर्वी भारत नावाचं कधी काही नव्हतंच असं या स्ट्रॅचे म्हटला. त्याच्यानंतर लिहा जॉन सिले नावाचा अभ्यासक काय म्हणतो. आपण वसाहतवादी दृष्टिकोन बघतोय. आता वसाहतवादी दृष्टिकोन आपल्याला कोणाच्या द्वारे समजून घेता येईल तर जे वसाहतवादी वेगवेगळे लेखक आहेत, अभ्यासक आहेत, ज्यांनी वसाहतवादी काळावर वेगवेगळी पुस्तकं लिहिली आहेत आणि भारताबद्दल दृष्टिकोन मांडलेले आहेत अशा अभ्यासकांना आपण बघतो आहोत. तर हा जॉन सिले आणि याचं पुस्तक आहे एक्सपान्शन. जॉन सिले याच्या एक्सपान्शन ऑफ इंग्लंड या पुस्तकानुसार किंवा या पुस्तकात मांडलेल्या मतानुसार पुढे लिहा इन्व्हर्टेड कॉमा लिहा. म्हणजे त्याचं म्हणणं काय ते आपण इन्व्हर्टेड कॉमात लिहितो आहे. भारतास राष्ट्र परत इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहा. भारतास राष्ट्र असे संबोधणे. भारतास राष्ट्र म्हणजेच इंग्लिशमध्ये पुढे ब्रॅकेटमध्ये नेशन्स, राष्ट्राला इंग्लिश शब्द काय नेशन्स. भारताला राष्ट्र असे संबोधणे हा अशिष्ट म्हणजे आपण म्हणतो ना काही शिष्टाचारच नाहीये, काही मॅनर्सच नाहीये, तर त्याचं म्हणणं हे एकदम इमॅनर्ड आहे भारताला राष्ट्र असं म्हणणं. अशिष्ट प्रमाद असून, प्रमाद म्हणजे चूक, अशिष्ट प्रमाद असून, ह्या अशिष्ट प्रमाद खाली अंडरलाईन करा. अशिष्ट प्रमाद असून राजकीय वैज्ञानिकांनी म्हणजे पॉलिटिकल सायंटिस्ट. आता सायंटिस्ट काय करतात, राजकीय वैज्ञानिकांनी त्याचे लवकरात लवकर निर्मूलन करावे. राजकीय वैज्ञानिकांनी म्हणजेच कोण,
पॉलिटिकल सायंटिस्ट. ठीक आहे. राजकीय वैज्ञानिक का म्हणतोय हा? सायंटिस्ट काय करतात? सायंटिस्ट वेगवेगळे शोध लावतात, बरोबर. सायंटिस्ट वेगवेगळ्या गोष्टीची व्याख्या ठरवतात. म्हणजे पाणी जेव्हा आपण म्हणतो तर पाण्यामध्ये हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 अणू आहे आणि ते मिळून पाणी बनतं असं कोणी आपल्याला सांगितलेलं आहे? शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे असे शोध लावणं आणि वेगवेगळ्या संज्ञा निर्माण करणं, वेगवेगळ्या व्याख्या निर्माण करणं हे काम कुणाचं आहे? वैज्ञानिकांचं आहे. मग तसंच एखाद्या गोष्टीला राष्ट्र म्हणावं का? नक्की राष्ट्र या शब्दाची व्याख्या काय आहे? त्या भौगोलिक भूभागाने नक्की कुठल्या कुठल्या गोष्टींची, कुठल्या कुठल्या निकषांची पूर्तता केल्यावर त्याला राष्ट्र म्हणावं हे वैज्ञानिकांनी, राजकीय वैज्ञानिकांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे भारताचा जो भूभाग आहे, भारतीय उपखंड जो आहे तो त्या राष्ट्र या संकल्पनेचं, राष्ट्राचे जे निकष आहे, जो राष्ट्राचा क्रायटेरिया आहे तो पूर्ण करत नाही. म्हणून भारत हा राष्ट्र नाहीये आणि म्हणून भारतीयांचं जे म्हणणं आहे की आम्ही राष्ट्र आहोत, तर त्यांच्या या म्हणण्याचं निर्मूलन राजकीय वैज्ञानिकांनी करावं, असं जॉन सीले त्याच्या एक्सपान्शन ऑफ इंग्लंड या पुस्तकामध्ये करतो आहे. इथे आपण पेपर 1चा सेक्शन ए जेव्हा बघतो तेव्हा खूप सुरुवातीला आपल्याला राष्ट्र राज्य नावाची संकल्पना बघावी लागते आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला हे बघायचंय की राष्ट्र राज्य, नेशन स्टेट्स, नेशन्स म्हणजे राष्ट्र आणि राज्य, राष्ट्र राज्य, ही जी संकल्पना आहे ही पॉलिटिकल सायन्सची अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. 16व्या शतकात जेव्हा आधुनिक राजकारणाची सुरुवात झाली, आधुनिक राजकारण म्हणजे राजकारण ही एक ज्ञानशाखा म्हणून जेव्हा उदयाला आली, तेव्हा राष्ट्र राज्य नावाची संकल्पना त्यावेळच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी मांडली आणि UPSCत या संकल्पनेवर बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. खूप नाही पण 5-5 मार्काच्या टिपा द्या वगैरे असे प्रश्न दिलेले. तर तिथे आपल्याला हे सांगावं लागतं. इव्हन UPSCच्या प्रिलिम्स परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता की एखाद्या राष्ट्राला राष्ट्र असं म्हणण्यासाठी कुठल्या कुठल्या अटींची पूर्तता झाली पाहिजे. म्हणजे त्यांनी अशा 4 अटी दिल्या होत्या. समजा A, B, C, D, E, F अशा अटी दिल्या होत्या आणि मग एखाद्या राष्ट्राला राष्ट्र म्हणून बनवून घेण्यासाठी त्यातल्या कोणकोणत्या अटींची पूर्तता झालेली पाहिजे असा प्रश्न प्रिलिम्स मध्ये विचारला होता. तर आपण तेव्हा तिथे राष्ट्र राज्य संकल्पना बघू, पण इथे परत एकदा त्याचा संदर्भ आला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पुढे लिहा नंतर. आता हे तर या सगळ्यांनी म्हटलं, अजून पुढे कोणी काय म्हटलं? नंतर केम्ब्रिज विद्याशाखेच्या इतिहासकारांनुसार आपल्याला माहिती आहे केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, तिथे जे इतिहासाचा अभ्यास करणारे इतिहासकार होते ते काय म्हटले? केम्ब्रिज विद्याशाखेच्या इतिहासकार जसे लुईस नामियर, कॉमा अनिल सील यांनी देखील वरील दृष्टिकोनास मानणे सुरू केले. म्हणजे त्यांनी पण याच्यावर विश्वास ठेवणं सुरू केलं. मानणे म्हणजे मान्य करणे.
त्यांनी देखील वरील दृष्टिकोनास मान्यता दिली किंवा मानणे सुरू केले. यांच्या मते म्हणजे काय, केम्ब्रिज विद्याशाखेच्या अभ्यासकांनुसार. लिहा यांच्या मते. नंबर 1 चा पॉइंट लिहून घ्या. काय काय मत मांडलं. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बद्दल कोणी कोणी काय काय मतं मांडले आणि त्यातल्या त्यात वसाहतवादी विचारवंतांनी काय मतं मांडली हे आपण बघतो आहोत. तर या केम्ब्रिज विद्याशाखेच्यांनी काय मतं मांडले. नंबर 1 लिहून घ्या. ही राष्ट्रीय चळवळ नसून सांप्रदायिक चळवळ आहे. त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस ही जी आहे ही राष्ट्रीय चळवळ नाहीये, तर ही एक सांप्रदायिक चळवळ आहे. काँग्रेस ही एक राष्ट्रीय चळवळ नसून ती एक सांप्रदायिक चळवळ आहे. सांप्रदायिकला इंग्लिश मध्ये म्हणतात कम्युनल आणि कम्युनिस्ट दोन वेगळे वेगळे शब्द आहेत. सांप्रदायिकला इंग्लिश मध्ये कम्युनल म्हणतात. स्पेलिंग त्याच्या समोर लिहून घ्या. कम्युनल चळवळ आहे. पुढे नंबर 2 लिहा. हे नेते म्हणजे काँग्रेसचे नेते, हे नेते राष्ट्रीय नेते नसून, हे नेते राष्ट्रवादी नेते नसून, राष्ट्रीय नाही राष्ट्रवादी नेते नसून त्यांच्या सांप्रदायाला इंग्लिश मध्ये म्हणतात कम्युनिटी किंवा समाज असं पण म्हणतात. कम्युनिटी शब्दाचे 2 अर्थ होतात. कम्युनिटी त्यांच्या संप्रदायाचे सत्ता दलाल आहेत. सत्ता दलालला अंडरलाईन करा. ठीक आहे. सत्ता म्हणजे त्यांना म्हणायचं की हे जे नेते आहेत यांना राष्ट्रवादाशी काही देणं घेणं नाहीये. त्यांना काय करायचं आहे, त्यांच्या संप्रदायाची सत्ता आणायची आहे आणि त्या सत्तेसाठीचे हे दलाल आहेत. नंबर 3, ही सांप्रदायिक चळवळ असून म्हणजे ही सांप्रदायिक चळवळ आहे. ही सांप्रदायिक चळवळ असून कॉमा त्याच्यातच कंटिन्यू. जे काही झाले त्याची परिणिती म्हणजे परिणाम, त्याची परिणिती फाळणीमध्ये होणे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. ही सांप्रदायिक चळवळ असून जे काही झाले त्याची परिणिती फाळणीमध्ये होणे स्वाभाविक आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं की भारतात कधी कुठला राष्ट्रवाद नव्हता. काय होतं, संप्रदायांचं एकमेकांशी भांडण होतं, हिंदू आणि मुस्लिम, आणि साहजिकच संप्रदायांचं भांडण होतं. त्यामुळे काय झालं, 2 संप्रदाय वेगळे वेगळे झाले. हिंदू भारतात आले, मुस्लिम पाकिस्तानात गेले. तर ही फाळणी होणं फार स्वाभाविक होतं, कारण तिथे कुठलाही राष्ट्रवाद नव्हता. तर तिथे सरळ सरळ काय होता, एक सांप्रदायिक वाद होता लोकांमध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे लिहा. राजकारण हे समकालीन आहे. यांचे राजकारण हे म्हणजे हे जे राष्ट्रवादी नेते आहेत यांचे राजकारण हे समकालीन आहे. त्या काळात, त्याच्यातच कॉमा देऊन कंटिन्यू लिहा. त्या काळात जे काही झाले त्यापासून भारत वेगळा नाही. यांचे राजकारण हे समकालीन आहे. त्या काळात जे काही झाले त्यापासून भारत वेगळा नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं की तो काळ असा होता की जगभरात
संप्रदायाचं प्राबल्य हे वाढलेलं होतं. सांप्रदायिक चळवळी या जगभर उदयास येत होत्या आणि भारतही त्या काळाचा समकालीन, त्या घटनांचा समकालीन असल्यामुळे भारतातही ते तसंच सगळं घडून आलं. भारत काही त्या परिस्थितीपासून स्वतःला वेगळा करू शकला नाही. भारतातही कुठलीही राष्ट्रीय चळवळ त्यावेळी उदयास आली नाही, तर जी काही होती ती सांप्रदायिक चळवळ होती. असं पुढे लिहा. म्हणून या कार्यकृतीला, म्हणजे काँग्रेसनी जे काही केलं, म्हणून काँग्रेसच्या कार्यकृतीला, म्हणून काँग्रेसच्या कार्यकृतीला राष्ट्रीय चळवळ आणि भारतास राष्ट्र असे म्हणणे, काँग्रेसच्या कार्यकृतीला राष्ट्रीय चळवळ आणि भारतास राष्ट्र असे म्हणणे असुसंगत आहे. असुसंगत आहे. असुसंगत आहे. म्हणून काँग्रेसच्या या कार्यकृतीला राष्ट्रीय चळवळ आणि भारताला राष्ट्र असे म्हणणे असुसंगत आहे. भारत हा वास्तवात समुदायांचा समुदाय आहे. समुदायांचा समुदायाला अंडरलाईन करा. या वसाहतवादी इतिहासकारांच्या अभ्यासकांच्या मते भारत हा एक राष्ट्र नाहीये. भारत हे एक राष्ट्र नाहीये, तर ते काय आहे? वेगवेगळे जे समुदाय आहेत, वेगवेगळे जे समुदाय आहेत त्यांचा एक समुदाय आहे. वेगवेगळ्या समुदायांचा एक समुदाय आहे, ते काही एक राष्ट्र नाहीये. ठीक आहे. आता पुढे लिहा. यावर राष्ट्रवाद्यांचा प्रतिसाद. आता ही जी टीका या वसाहतवादी इतिहासकारांनी केली, कशाद्वारे केली? तर वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये त्यांनी आपली मतं मांडली. आता याला भारतीय राष्ट्रवाद्यांनी कसा प्रतिसाद दिला, याला भारतीय राष्ट्रवादी नेत्यांनी काय उत्तर दिलं ते लिहून घ्या. यावर राष्ट्रवाद्यांचा प्रतिसाद. नंबर 1 लिहा. मवाळ नेते, मवाळ राष्ट्रवादी नेते. आपल्याला माहिती राष्ट्रवादी नेत्यांचे 2 प्रकार आहेत भारतात, एक मवाळ नेते आहेत, एक जहाल नेते आहेत, बरोबर. आता नंबर 1 लिहून घ्या. मवाळवाद्यांनुसार हे यांचे मत बचावात्मक आहे. हे जे मवाळवादी नेते मांडतायत त्यांचं मत काय आहे? बचावात्मक आहे. लिहा. मवाळवादी नेते उदारवादी दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतात. ते म्हणजेच मवाळवादी नेते हे मान्य करतात की भारत हे एक राष्ट्र नाही, पण भारत हे एक राष्ट्र नाही, पण ते हे देखील आग्रहीपणे मांडतात की आहे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा. भारत हे
भारत हे राष्ट्र बनण्याकरता किंवा बनण्याकडे राष्ट्र किंवा राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारत हे राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत आहे. हे इन्व्हर्टेड कॉमात लिहा. वाटचाल करत आहे. इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करा, फुल स्टॉप द्या. पुढे लिहा. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या चरित्राचे शीर्षकही आहे की यांच्या चरित्राचे शीर्षकच आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या चरित्राचे शीर्षकच आहे नेशन इज मेकिंग. हे इंग्लिश मध्येच लिहा, फक्त असं देवनागरी लिपीत लिहा. नेशन इज मेकिंग. नेशन इज मेकिंग म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की भारत नाहीये पण भारत बनतोय ना. ते असं मानत की म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी पुढे त्याच्यातच लिहा. ते असं मानत की आधुनिकीकरणाच्या रेट्यात भारत राष्ट्र म्हणून उदयास येणे अनिवार्य असेल. अटळ असेल. अनिवार्य आहे, अटळ असेल. आधुनिकीकरणाच्या रेट्याने भारत राष्ट्र म्हणून उदयास येणे अनिवार्य आहे, अटळ असेल. म्हणजे सध्याही अनिवार्य आहे आणि त्याचं राष्ट्रामध्ये रूपांतर होणं हे अटळ आहे, असं सुरेंद्रनाथ बॅनर्जींचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता नंबर 2 लिहा. जहालवादी नेते त्यांचं काय म्हणणं आहे की का काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष आहे हे संघर्षात्मक आहेत. आपल्याला माहिती आहे की मवाळवादी नेते हे बचावात्मक वृत्तीचे आहेत आणि जहालवादी हे संघर्षात्मक आहेत. ठीक आहे. लिहा. अरबिंदो घोष. आता पहिले जहालवादी नेत्यांमध्ये पहिल्या नंबरचे कोण? अरबिंदो घोष. लिहा. यांनी वसाहतवादी आणि आधुनिक या दोन्ही कथनांना आवाहन देऊन असे प्रतिपादन केले की भारत हे नेहमीच राष्ट्र होते. त्यांच्या मते म्हणजे अरबिंदोंच्या मते, त्यांच्या मते राष्ट्र ही एक चेतना आहे. राष्ट्र चेतनाला इंग्लिश मध्ये म्हणतात स्पिरिट. SPIRIT.
राष्ट्र ही एक चेतना आहे. भारताचा ते म्हणजे त्याच्यातच कंटिन्यू लिहायचं. भारत ही एक चेतना आहे, त्याच्यातच कॉमा करून पुढे लिहा. भारताचा एक राष्ट्र म्हणून उदय, भारताचा एक राष्ट्र म्हणून उदय हा कोणत्याही बाह्य बळावर अवलंबून नाही. बाह्य बळावर अवलंबून नाही. म्हणजे त्यांना म्हणायचं की भारतीयांमध्ये राष्ट्र म्हणून विकसित होण्याची चेतना ऑलरेडी आहे आणि असं काही नाहीये की भारतावर वसाहतींचं साम्राज्य आलं म्हणून आता भारत राष्ट्र म्हणून आकारास येतोय, उदयास येतोय, तर असं काही नाहीये. ती चेतना भारतीयांमध्ये ऑलरेडी आहे आणि त्यामुळे भारताचा एक राष्ट्र म्हणून उदय होणारच आहे. आणि तसा तो उदय होण्यासाठी कुठल्याही बाह्य बळाची, जसं की वसाहतवादी, साम्राज्यवादी, अशा कुठल्याही बाह्य बळाची किंवा आधुनिकीकरण अशा कुठल्याही बाह्य बळाची आवश्यकता नाहीये. भारताचा राष्ट्र म्हणून उदय होणं अटळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नंबर 2 लिहून घ्या. डॉक्टर ताराचंद आणि R.C. मुजुमदार हे 2 अत्यंत नावाजलेले इतिहासकार आहेत. यांचे मोठे मोठे भारतीय स्वातंत्र्य इतिहासाबद्दलचे ग्रंथ आहेत. आपल्याला अभ्यासाची आवश्यकता नाहीये, पण जे लोक PhD MA इतिहास वगैरे करतात त्यांना आवश्यकता आहे. डॉक्टर ताराचंद आणि R.C. मुजुमदार. लिहा. या राष्ट्रवादी इतिहासकारांनीही वसाहतवादी मिथकाला प्रत्युत्तर दिले. आता त्यांनी दिलेलं प्रत्युत्तर लिहून घ्या. नंबर 1, त्यांच्या मते असं नका लिहू. या राष्ट्रवादी इतिहासकारांनीही वसाहतवादी इतिहासकारांना प्रत्युत्तर दिले. ठीक आहे, प्रत्युत्तर दिले. त्यांनी आणि पुढे त्यांनी डॅश करून नंबर 1 लिहा. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा एक राष्ट्रवादी पक्ष होता असे सिद्ध केले. नंबर 2, त्यांनी म्हणजे आता त्यांनी आपण लिहिलेलंच इथे. नंबर 1 काय केलं? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला राष्ट्रवादी पक्षाचा दर्जा दिला. एक राष्ट्रवादी पक्ष आपल्या राष्ट्रासाठी जे काही करत असतो तसं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुद्धा केलं आहे आणि त्यामुळे तोही राष्ट्रवादी म्हणण्याच्या पात्रतेचा आहे असं या 2 अभ्यासकांनी सिद्ध केलं. नंबर 2, त्यांनी राष्ट्रवादी नेतृत्व स्थापित केले. म्हणजे त्यावेळी जे काही नेते होते त्या नेते कुठल्याही संप्रदायाचे दलाल नव्हते. जसं वसाहतवादी इतिहासकारांनी आरोप केला ना की हे तर यांच्या समुदायाला सत्ता पाहिजे, यांच्या संप्रदायाला सत्ता पाहिजे म्हणून ही चळवळ लढतात. तर तसं काही नाहीये. हे नेते खरंच आपल्या राष्ट्राबद्दलच्या प्रेमासाठी हे सगळं करताय असं यांनी सिद्ध केलं. तर यांनी भारतास राष्ट्रवादी नेतृत्व प्रस्थापित केले.
किंवा भारतातील राष्ट्रवादी नेतृत्व प्रस्थापित केले. ठीक आहे. नंबर 3 लिहा. त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेस ती एक राष्ट्रवादी विचारधारा होती. त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेस नंतर कॉमा करून ती एक राष्ट्रवादी विचारधारा होती असे दाखवून दिले. त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेस ती एक राष्ट्रवादी विचारधारा होती हे असे दाखवून दिले. नंबर 4, त्यांनी भारतीयांमध्ये एक राष्ट्र म्हणून उदयास येण्याची निश्चित आकांक्षा होती हे दाखवून दिले. ठीक आहे. हे झालं 4 पॉइंट. म्हणजे आता हे इथे त्यांचे विचार संपले. आता पुढचं पॅरेग्राफ बदलून लिहा. एक कल्पना म्हणून भारताची राज्यघटना ही सर्व विषमतांच्या विरोधात या वास्तवाची साक्षीदार आहे की या सर्व विषमतांच्या विरोधात या वास्तवाची साक्षीदार आहे की कीच्या पुढे कॉमा द्या आणि इन्व्हर्टेड कॉमा लिहून घ्या. इन्व्हर्टेड कॉमा द्या. भारताचे एक राष्ट्र म्हणून असलेले अस्तित्व नाकारले जाऊ शकत नाही आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करा. ठीक आहे. पुढे लिहा. भारताने सॅलिस हॅरिसन यांसारख्या राजकीय पंडितास खोटे ठरवले त्यानंतर कॉमा ज्यांनी असा दावा केला होता की 1960 पर्यंतच
भारत कोसळेल. भारत कोसळेल म्हणजे एक राष्ट्र म्हणून भारत राहणार नाही. 1960 पर्यंत भारत कोसळेल. म्हणजे हे जे सॅलिस हॅरिसन नावाचे तज्ञ होते, पंडित होते राज्यशास्त्राचे, कायद्याचे, घटनेचे, त्यांचं असं म्हणणं होतं की भारत हे काही राष्ट्र म्हणून उदयास येणं शक्य नाहीये. आता जरी ब्रिटिशांविरुद्ध भारतीय एकजूट झाले आणि ते म्हणतात की नाही आम्ही एक राष्ट्र आहोत, मग एका राष्ट्राची एक राज्यघटना आहे म्हणून भारतीयांनी राज्यघटना निर्माण केली, तरी हे लोकशाही राज्यघटना हे काही या भारतीय लोकांना झेपण्यासारखं नाहीये. त्याच्यामुळे लवकरात लवकर ही राज्यघटना पण कोलॅप्स होईल आणि भारत एक राष्ट्र म्हणून पण कोसळेल. म्हणजे त्यांना, म्हणजे आज आपण पाकिस्तानाची जी स्थिती बघतोय की भारत आणि पाकिस्तान दोन्ही राष्ट्र स्वतंत्र झाले, दोन्ही देशांनी सुरुवातीला लोकशाहीची निवड केली, आपापली राज्यघटना निर्माण केली, पण पाकिस्तानात मात्र ती लोकशाही तग धरू शकली नाही, तिथली राज्यघटनाही नाही. आजही तिथे हुकुमशाही पद्धतीनेच बराचसा राज्यकारभार चालतो. तर या सॅलिस हॅरिसनचं म्हणणं होतं की भारताचं पण असंच होईल. भारतातही हे भारतीय लोक त्यांच्या मते, म्हणजे ब्रिटिश तर भारतीयांना बार्बेरियन म्हणत, अतिशय भारतीय लोक हे असुसंस्कृत आहेत असं ते म्हणायचे. तर त्यामुळे या हॅरिसनचं म्हणणं आहे की 50ला राज्यघटना आपल्याला माहिती आहे की 50ला राज्यघटना लागू झाली, त्याच्या आधी 2-3 वर्ष तिची निर्मिती झाली. तर त्याचं म्हणणं होतं की पुढच्या 10 वर्षात, 50ला लागू झाली ना, पुढच्या 10 वर्षात ही राज्यघटना कोसळेल आणि हे राष्ट्र पण कोसळेल. मात्र आपण अर्थातच त्याचा अंदाज खोटा ठरवला. आज स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली तरी आपला देश हा एक राष्ट्र म्हणून अजूनही तसा जिवंत आहे आणि राज्यघटनेप्रमाणे, लोकशाहीच्या मूल्यांप्रमाणे आपला देश आपण चालवत आहोत. ठीक आहे, पुढे लिहा. भारताने नियतीशी करार केला होता. भारताने नियतीशी करार केला होता जो सुदैवाने भारताच्या बाजूने कामास आला. जो सुदैवाने भारताच्या बाजूने कामास आला. याचा संदर्भ काय आहे की स्वातंत्र्य मिळालं त्या रात्री जेव्हा लाल किल्ल्यावर आपण तिरंगा फडकवला, तेव्हा पंडित नेहरूंनी आपल्या भाषणात सांगितलं की आपण नियतीशी एक करार करतो आहोत. म्हणजे नियती म्हणजे काय, तर अशी गोष्ट आपण जी मानतो की जी आपल्या हातात नाहीये. नियती म्हणजे कुणाच्या तरी दुसऱ्याच्या हातात आहे, आपण फक्त तो जे आपल्याला जसं चालवतोय तसं आपण चालतोय. तर आपण हा नियतीशी करार केला होता. आपल्या देशात राज्यघटना, लोकशाही हे सगळं आपण नव्याने आणलं होतं आणि आपण त्या अर्थाने तो नियतीशी एक करारच केला होता. मात्र हा करार आपल्यासाठी अतिशय सकारात्मक ठरला आणि या कराराने नेहमीच भारतीयांच्या कल्याणासाठी काम केलं, भारतीयांच्या बाजूनी काम केलं, भारतीयांच्या उत्थानासाठी काम केलं. ठीक आहे, तर असा हा होता वसाहतवादी दृष्टिकोन जो त्या वसाहतवादी त्या अभ्यासकांनी मांडला आणि त्याला आपण भारतीय राष्ट्रवाद्यांनी दिलेलं प्रत्युत्तर. असं या दृष्टिकोनाच्या दोन्ही बाजू आपण बघितल्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मार्क्सवादी दृष्टिकोन बघूया. ठीक आहे.